शेतकरी बांधवांनो, हो का, इथं हा पायरीला कीटक आणि बघा तो कसा चालतोय, तिरकस चालते जी असते. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे ते हो का, हे पोक्का बोईंगचं सुद्धा मागचं जी काही म्हणजे हे हा आठवडा वगळता मागचा जो काही आठवडा होता सतत ढगाळ वातावरण होतं, तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्या भागामध्ये पोक्का बोईंगचा प्रादुर्भाव जो आहे तो निदर्शनास यायला चालू झालेला आहे. आणि इथं एकाच ठिकाणी नाही, म्हणजे बघ हे फक्त एवढंच दाखवत नाही मी, तर बऱ्याच ठिकाणी तो दिसतोय. जसं वर इकडं पण तुम्ही जर बघितलं तर हे सुद्धा हे पोक्का बोईंगचे ॲपिरन्स आहे किंवा तो दिसतोय त्या ठिकाणी. तर आता ड्रोनच्या साहाय्यानं फक्त 300 ते 350 रुपये आता फवारणीला जे आहे ते आता बऱ्याच कंपन्या जे आहे ते घ्यायलेल्या आहेत. आणि हे पोक्का बोईंगचं व्यवस्थापन आता इथून पुढं झड लागणार आहेत असं काही जणांचं प्रिडिक्शन आहे. तर आता ही जी वातावरण आहे, आता कोरडं वातावरण आहे, त्या ठिकाणी काही भ्यायचं काम नाही, पोक्का बोईंग कमी होईल. पण जर समजा इथून पुढं ढगाळ वातावरण सतत राहिलं आणि पाऊस पडत राहिला आणि ह्युमिडिटी जर वाढत राहिली, तर मात्र सर्वांनी एक काळजी घ्या की ह्या दोन्ही किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाच्या अनुषंगानं ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करा. एकरी 350 रुपये खर्च त्या ठिकाणी फक्त येतो. आणि मग ह्याच्यामध्ये पोक्का बोईंगसाठी आमिस्टार टॉप नावाचं सिजेंटा कंपनीचं तुम्ही बुरशीनाशक 1 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे घेऊ शकता, किंवा 1 एकर क्षेत्रासाठी कमीत कमी आपण 200 मिली जे आहे ते त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचा विषय की ह्या रसशोषक किडीच्या अनुषंगानं जे आहे तर त्या ठिकाणी आपण थायमिथॉक्झम जे आहे ते त्या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा आलिका. आता आलिका हे सगळं शिफारशीतले नाही आहेत, पण शेतकऱ्यांनी वापरले आणि त्याचे जे भेटलेले रिझल्ट आहेत तर त्या अनुषंगानं आपण जे आहे ते हे चर्चा करतोय. कारण की कसं आहे, ह्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने वापरलं, काही दुसरे कीटकनाशक वापरले, त्याचे रिझल्ट शेतकऱ्याला भेटले नाही, तर आपला खर्च पण जो आहे तो झाला नाही पाहिजे. ही सुद्धा काळजी जी आहे ते आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर ह्या फवारण्या सांगितल्याप्रमाणे घ्या.